आम्ही व्यक्त करतोय. बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेनिमित्त राखलात आणि या कार्यक्रमाची शोभा आपण द्विगुणित केलेली आहे. वेलकम सर. विनंती करतो विराजमान व्हायचं आहे. तर मी विक्रम प्रताप सिंग साहेबांना विनंती करेन. खरं तर ओळख दहीहंडीची आहे. विक्रम प्रताप सिंग गेल्या कित्येक वर्षांपासून दहीहंडी आयोजित करतात. प्रत्येकाचं प्रत्येक खेळावर विशेष लक्ष राहिलंय. तर तरुणांना मार्गदर्शन कसं करा? बहुत बहुत धन्यवाद. यूनिटी कप 2024 में केवी ग्रुप कुणाल पुरोहित, एक जाना माना नाम भाईंदर पश्चिम में, मैं सभी आपके पूरे टीम को मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं, बहुत बहुत बधाई देता हूं कि बहुत ही अच्छे से, बहुत ही दिल से आप जो है समाज सेवा का कार्य करते हैं. कहीं ना कहीं उसी कड़ी में आज क्रिकेट टूर्नामेंट का जो ऑर्गेनाइज आपने किया है, पूरे मीरा भाईंदर से लगभग कई सारी टीम जो है यहाँ पे आए हुए हैं. मैं सभी खिलाड़ियों को मैं बहुत बहुत शुभकामना देता हूँ कि आप बिल्कुल सभी लोग, क्योंकि खेलने वाला हर खिलाड़ी विजेता होता है. खेलने का जज्बा जिसके अंदर है वही एक न एक दिन जीतेगा. तो मैं सभी खिलाड़ियों को मैं शुभकामना देता हूं कि आप इसी तरीके से हमारे मीरा भाईंदर में जो डेवलपमेंट हो रहा है, हमारा शहर जो आगे बढ़ रहा है, उसमें कहीं न कहीं खेल को भी हम सभी लोग जो है मिल के आगे बढ़ाएंगे. क्योंकि खेल हमारे जीवन का एक ऐसा हिस्सा है जिसे हमेशा हमें खेलना चाहिए. क्योंकि जब हम युवा अवस्था में कहीं न कहीं खेल में पार्टिसिपेट करते हैं तो हमारा शरीर तो स्वस्थ रहता ही है, लेकिन हम मानसिक रूप से भी कहीं ना कहीं स्वस्थ होते हैं. क्योंकि जीवन भी एक खेल है. अगर हम खेल रियल वाला खेल खेलते रहेंगे तो जीवन के खेल में हम कभी नहीं अटकेंगे. तो ऐसा मैं सभी युवाओं को कहूँगा कि जो है खेलते रहिए, और वरिष्ठों को भी कहूँगा कि युवा बने रहने के लिए आप खेलते रहिए. तो कुणाल पुरोहित जी और हमारे प्रकाश राठौड़ जो हमारे शिवसेना के पदाधिकारी हैं, यहाँ पे जितने पदाधिकारी हैं, मैं सबको बहुत बहुत शुभकामना देता हूँ कि इसी तरीके से हम सब अपने शहर की खूबसूरती को बढ़ाते रहे. युवाओं में एक दूसरे का प्रेम, परस्पर हमारा मिलना जुलना जो है हम सभी लोग रखते रहे. क्योंकि ये शहर हमारा है. भले ये ग्राम देवता राजू भाई आप लोगों का ये गाँव रहा है, लेकिन हमारे लिए हमारा सपनों का नगरी हो चुका है. आप लोग अच्छे हैं, आप लोगों का दिल बड़ा है, इसलिए हम लोगों का ये सपनों का नगरी मीरा भाईंदर बन चुका है. इस सपनों के नगरी को हमको बहुत आगे लेके जाना है. और आने वाले समय में मैं कल्पना करूंगा कि ये जो यहाँ मैदान दिख रहा है, यहाँ पे अंतर्राष्ट्रीय स्टेडियम यहाँ पे हम लोग देखेंगे, ऐसा मैं कल्पना करता हूँ. और मुख्यमंत्री जी को, हमारे लोक लाडले प्रताप सरनाईक जी तथा हमारे सभी नेताओं ने प्रयास भी किया है. लैंड थोड़ा CRZ का कुछ पार्ट इसमें आता है, वो प्रॉब्लम दूर होते हुए ही जो है यहाँ पे बहुत ही सुंदर स्टेडियम का निर्माण हम लोग होते हुए भविष्य में देखेंगे, ऐसा मैं कल्पना करता हूँ. और ऐसे ही आप सभी लोग आगे बढ़ते रहिए. जो भी हम जैसे लोगों के लिए जो भी जरूरत होगा, हम आपके साथ हैं कुणाल भाई, और ऐसे ही आप जनसेवा का कार्य करते रहिए. बहुत बहुत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. और 20 तारीख को मतदान है, उसको आप लोग जरूर करिए. किसी पार्टी का मैं नाम नहीं लूंगा क्योंकि हम सभी लोग अलग अलग पार्टियों से बिलोंग करते हैं. तो मैं खाली ये कहूँगा कि मतदान जरूर करिए. मतदान का प्रतिशत बढ़ना चाहिए हमारा जो है, क्योंकि हमारा ये मौलिक अधिकार है, हमारा फंडामेंटल राइट है. तो मतदान में पार्टिसिपेट आप लोग जरूर करिए. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहुत बहुत धन्यवाद. धन्यवाद विक्रम प्रताप सिंग साहेब. खूप चांगलं. या ठिकाणी शेवटचं वाक्य खूप महत्त्वाचं होतं. तुमचा फंडामेंटल राईट जो आहे वोटिंगचा, तर नक्कीच 20 मेला ते मतदान करायला विसरू नका. जाऊया आता आपण चालू असं सामन्याच्या दिशेने ऐकूया तुषार सोनवणे यांचा. धन्यवाद. पुढे एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. युनिटी कप 2024 आपण बघतायत. ऑन दी अप सुंदर फटका पाहायला मिळतोय. इन फील्ड करत असताना सुंदर फटका, आणि पाहता पाहता चेंडूला अडवले गेले, शेवटच्या क्षणी स्टॉप केले आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. यष्टांच्या मागे प्रशांत कोरगावकर, कारण आपण पाहतायत एक जबरदस्त खेळाडू म्हणून त्याला कित्येक वेळा पाहिले गेले. तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जोगेश्वरी संघ देखील एक बलाढ्य संघ म्हणून त्याला सातत्याने ओळख या संपूर्ण विभागामध्ये मिळाली गेली. आणि मी कौतुक करेल SSP बॉईज या टीमचा. सुंदर फटका, अतिशय देखणा फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला बॉल निघून झाला. एक सिंगल कंप्लीट झालाय, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 देखील कंप्लीट. आणि या 2च्या माध्यमातून टीमची टोटल जाऊन पोहोचेल 6. आणि बॉल डिलिव्हर झालेत मैदानाच्या आतमध्ये. स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना 2. षटक क्रमांक पहिल्यामध्ये गोलंदाज पुढे येत असताना आपण पाहतायत कुलदीप, एक अष्टपैलू नेतृत्व म्हणून साईमाऊली बोरिवली या संघाच्या माध्यमातून आपण पाहिले जरूर. यावेळेला जर पाहिलं तर सुंदर अष्टपैलू कामगिरी काय असते
हे दर्शवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पाहतात गोलंदाजाला अचूक टप्पा पाहायला मिळाला. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. डॉट चेंडूची सांगता केली जाते. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बॅटचं एलिव्हेशन तितकंसं प्रॉपर नाही. एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली जाईल. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचेल 7 घरामध्ये. बॉल डिलिव्हर झालेत मैदानाच्या आतमध्ये 4. प्रथमतः बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये अगदी संघ जर पाहिला तर एक जबरदस्त आणि एक बलाढ्य संघ अर्थातच जर पाहिलं तर रायझिंग स्टार जोगेश्वरीचा हा संघ इन ॲक्शनमध्ये आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना. सन्माननीय पाहुणे या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याकरिता आपण सातत्यपूर्वक पाहतायत मुख्य व्यासपीठावरती. आणि अगदी जर पाहिलं तर प्रत्येकजण शुभेच्छा देताना दिसत आहेत त्या संपूर्ण स्पर्धेला. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल पंच इशारा करतात व्हाईट बॉल. एक सिंगलच्या माध्यमातून धावा ॲड केली जाईल. संघाची धावसंख्या 1च्या माध्यमातून जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 8 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. आणि 4 चेंडू फेकून झालेत. चांगली क्रीडा स्पर्धा आपण पाहत आहे. प्रत्येकांना आवडणारी, प्रत्येक खेळाडूंना, प्रत्येक आयोजकांना, प्रत्येक मान्यवरांना आवडणारी क्रीडा स्पर्धा. शॉर्ट बॉल होता. पुलच्या माध्यमातून कन्वर्ट जरूर करायचा प्रयत्न केला गेला परंतु बॉल निघून चालला शॉर्ट मिड विकेटला. एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली गेली. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचेल 9 धावा. 9 रन्स ऑन दी बोर्ड लगावले गेले आहेत. 5चा दिवस देखील तितका महत्त्वाचा आहे. 8 संघ आजच्या दिवसात देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना दिसतील. 8 संघ म्हणजेच काय तर एक क्वालिटी दर्जाचं क्रिकेट, एक सिस्टमॅटिक क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. ऑफ स्टिकच्या बाहेर शफल झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु आवडला. जेल ड्रॉप त्या ठिकाणी झालाय. कारण की जर पाहिलं तर चेंडू थोडासा दुर्बळ पडला. हात जरूर टाकले गेले परंतु त्या ठिकाणी जमलं नाही आहे. त्या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाला आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या 2 धावा. आतापर्यंत जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिल्यातील चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 6. आणि इथून जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीवर 11 धावा धावफटकावरती. एकही विकेट गमावले. जोगेश्वरी संघाने चांगली सुरुवात करून दिली. या योग्य आपण डीजेला येऊया पुढे एकदा या महत्त्वपूर्ण मॅचच्या दिशेने. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. युनिटी कप 2024. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतायत बाबू राजने या गोलंदाजाला. एक अष्टपैलू नेतृत्व आपण कित्येक वेळा पाहिले आणि त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर जे गोलंदाजी करतायत अगदी जर पाहिलं तर कमी रनअपमध्ये अतिशय सुंदर त्याची गोलंदाजी. परंतु साई माऊली बोरवली स्पर्धा कुठली असू द्या अगदी जर पाहिलं तर ज्या ठिकाणी एंट्री फीज असेल त्या ठिकाणी लगेच एंट्री करतायत. आणि एक गाविकचा फॉर्मॅट जर पाहिलं तर साईमौली बोरिवली संघाले देखील अप्रतिमरित्या गाजवला गेला आहे. जिजूनगर परिसरामध्ये देखील सातत्याने खेळतायत. वसई असेल आणि विविध ठिकाणी जाऊन त्यांचा दर्जा जो आहे तो त्याने सातत्याने कायम ठेवला गेला आहे. संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल 11च्या घरामध्ये. षटक क्रमांक जाऊन पोहोचेल. एक कंप्लीट झाल्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतायत बाबू या गोलंदाजाला स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे मिस्टर शोएब. आतापर्यंत जर पाहिलं तर एक चेंडू खेळलाय त्याने. 1 धाव आतापर्यंत बनवली गेली. परंतु सलीम जे एक अप्रतिम फलंदाज आहेत त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर आतापर्यंत 9 धावा बनवण्यात आलेत. 7 धावा आतापर्यंत सलीमच्या माध्यमातून बनवण्यात आलेत. चला टाइमपास करू नका प्लीज. प्रशांत कोऑपरेट करा थोडंसं. बॉल तयार झाले मिस्टर बाबू ओव्हर दी विकेटने. ओहो यावेळेला बॅटची लिडिंग एज. बॉल चालला मागे. क्षेत्ररक्षक आहेत 2 परंतु बॉलचा पाठलाग त्या ठिकाणी केला जातोय. बॉल स्टॉप केला जाईल तो म्हणजे शॉर्ट थर्डमॅन रिझर्वला. पाहता पाहता एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 12. फटका तेवढासा प्रॉमिसिंग नव्हता परंतु धाव येणं महत्त्वाची होती आणि ती धाव येताना दिसते. आणि आता मात्र जर पाहिलं तर बाबूने कमबॅक केलंय. बाबूला माहित आहे या धावामध्ये अगदी जर पाहिलं तरी या षटकामध्ये किती धावा खर्च करायची आहेत, किती धावा या ठिकाणी जर पाहिलं तर वाचवायचे आहेत आणि किती विकेट्स मिळवायचे आहेत. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर जोगेश्वरी संघ देखील सांगतो या षटकामध्ये आम्हाला जास्तीत जास्त धावा बनवायच्या आहेत आणि तीच आता मात्र परिकाष्ठा मेहनत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. चला प्रत्येक चेंडूवरती फिल्डिंग सेटअप करू नका प्लीज विनंती असेल. साई माऊली बोरवली कारण की आम्ही वारंवार सूचना करतोय.
गोलंदाज तयार झाले. षटकात येईल पुढचा बॉल स्ट्रायकरवरती सलीम. हो यावेळेला जर पाहिलं तर चांगला बॉल होता. वाईट यॉर्कर हाताळला. तिथून जर पाहिलं तर बॅटचं फेस शेवटच्या ओपन केले गेला. शॉर्ट कव्हरला बॉल निघून चाललाय. सिंगल कम्प्लीट झालाय. फेकी खराब झालाय. त्याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये मिळाले गेलंय. ज्या ठिकाणी एक धाव होते त्या ठिकाणी मिळतील 2 धावा. 2 धावणे संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचेल. अर्थातच 14 धावा 14 रन्स ऑन दी बोर्ड लगावले गेल्यात. चांगली संकल्पना आणि अगदी या चांगल्या संकल्पनातून चांगले क्रिकेटर हे सातत्याने घडत असतात. आणि मीरा भाईंदर परिसर जर पाहिले तर भरपूर प्रमाणावरती विकसित होत गेले. परंतु हे सुभाषचंद्र बोस मैदान सुंदरीत आपण पाहतायत. ऑन साईडला जरूर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल चालला निघून तो म्हणजेच डीप बाकवास भरला गेला. पाहता एक सिंगल कम्प्लीट केले. दुसरी धावेचा प्रयत्न केला गेला. प्रशांत गेले होते बॉलवरती परंतु बॉल त्यांना मिळाला नाही. बॉल मागे निघून गेला. पाहता 2 धावा कम्प्लीट केल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफटकावरती 16 रन्स ऑन दी बोर्ड लगावल्या गेल्या. 16 धावा धावफटकावरती 3 चेंडू फेकून झालेत. आणखी प्रेक्षक वर्ग देखील या मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं देखील वेलकम. हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहता युनिटी कप 2024 एक सुंदर आणि एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा. अगदी जर पाहिले तर साईमौली बोरिवली विपक्षाची टीम जर पाहिली तर जोगेश्वरी या 2 टीमच्या माध्यमातून लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. पहिल्या डावात जर पाहिलं तर जी कामगिरी केली गेली अगदी जर पाहिलं तर सातपडी विपक्षात आपण ती मॅच पाहिली. रॉयल मराठा वन साईड वर्तकनगर. त्यामध्ये जर पाहिलं तर 2 मॅचेस जिंकल्या आतापर्यंत MS11 सातपाटी टीम. त्याचं देखील अभिनंदन असेल या मालिकेमध्ये. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला परंतु चेंडूचा टप्पा ओळखता येत नाही आहे. पाहता जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता केली जाते. आतापर्यंत जर पाहिलं तर बाबू याच्या षटकातील चेंडू फेकून झाले. 3 संघाची धावसंख्या धावफटकावरती 16 धावा सिरवले गेले. मोठे फटके खेळावे लागतील. सलीम जरूर या मैदानावरती डावखुऱ्या शैलीच्या फलंदाजाला एक बेनिफिट चांगला आहे परंतु तुम्हाला आता इथून आहे ना चांगली बॅटिंग करावी लागेल. बॅटला बॉल इथून देखील जर पाहिलं तर लागणं महत्वाचं असेल. एवढं जर पाहिलं तर एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली जाते. अशा रीतीने एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 17 धावा 70 रन्स ऑन दी बोर्ड. पहिलं षटक हाताळण्यासाठी कुलदीप याला जवळपास 9 चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकावे लागले परंतु आतापर्यंत जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू फेकले आहेत मिस्टर बाबू याने. आणि आतापर्यंत वैयक्तिक संघाची धावसंख्या 17 रन्स ऑन दी बोर्ड लगावले गेल्यात. मान्यवर या स्पर्धेतून रजा घेत असताना धन्यवाद साहेब या ठिकाणी तुम्ही आलात. तुमचं देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. तुमचा बहुमूल्य वेळ या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आला. वेलकम. थँक्यू सो मच या ठिकाणी आल्याबद्दल. तुमचं देखील आभार पुढचे एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. प्रत्येक मान्यवर या ठिकाणी इथं दिसतोय. या मीरा भाईंदर परिसरातील या संपूर्ण जर पाहिलं तर स्पर्धेमध्ये शुभेच्छा देण्याकरिता आणि चांगलं प्रोत्साहन दिलं जाते आयोजन समितीला. यापुढे कशी मॅच टुर्नामेंट भरवावी आणि निश्चित स्वरूपात त्या प्रत्येक मान्यवरांचा आभार आम्ही व्यक्त करतोय. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकानंतरच मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था केली जाईल. ड्रिंक्स ब्रेक.
चला वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहता युनिटी कप 2024 सलीम आसिफ सायकलवरती संघाचे धावसंख्या धावफडकावरती 2 षटकांच्या अखेरीस 21 धावा लगावल्या गेल्या आहेत आणि षटक क्रमांक 3 मध्ये कुलदीप, ज्याने अगदी जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये थोडेसे धावा अगदी जर पाहिलं तर कमी खर्च केला परंतु त्या षटकामध्ये जर पाहिलं तर चेंडू जास्त हाताळले गेले. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉटमॅनचा सुंदर वापर केला जातो. बॉल निघून चालला लॉंगॉनला, एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवला जाईल. फेकी लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पाहता पाहता 2 धावा दुहेरीच्या माध्यमातून टीमची टोटल जाऊन पोहोचेल 23 धावा, 23 रन्स ऑन दी बोर्ड. ज्या ठिकाणी तुम्ही लेझी क्रिकेट खेळाल त्या वेळेला जर पाहिलं तर तुमचा संघ एक धावेने बॅकफुटला दिसेल आणि कित्येक वेळा आपण पाहिले एक धावांचं महत्त्व या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती, कारण की जर पाहिलं तर एक धावाला फार महत्त्व असते. बॉल तयार, यावेळेला फटका जर फसलाय परंतु यावेळेला जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक दूरवर होते परंतु यावेळेला बॉलला स्टॉप केलं जाईल. आणि काय घडलं जाईल हे पाहणं महत्त्वाचं. नाही, आमचे थर्ड अंपायर आहेत मॉन्टीजी घोडेकर सर आणि त्यांनी पाहिले की शेवटच्या षटकात थोडासा क्वचित पाय लाईनीवर पडता पडता वाचलाय परंतु तिथून जर पाहिलं तर बॉलला स्टॉप करत असताना फेकी होईल आणि पाहता पाहता 2 धावा, 2 धावांच्या संघाची धावसंख्या धावफडकावरती 25. पुढचा बॉल, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सलीमच्या माध्यमातून केला जातोय परंतु बॅट अँड बॉलचं तितकंसं चांगलं इन्व्हॉल्व, तितकंसं चांगलं कन्व्हर्सेशन मैदानाच्या आतमध्ये होताना दिसत नाही आहे. त्याच कारणाचं जर पाहिलं तर सिंगल डबल येताना दिसत आहेत आणि या सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावरती 26 धावा लगावले, 26 रन्स ऑन दी बोर्ड. क्षेत्ररक्षण व्यूहरचना आता मात्र सजवली जाते. डिका स्पोर्ट सुंदर लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून केले जातात. टेलिकास्ट का बिग बॉस म्हणून त्याला सातत्याने ओळख या मीरा भाईंदर परिसरामध्ये आणि वसई परिसरामध्ये सातत्याने आपण पाहिले. मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी कव्हर केल्या आहेत आणि ही देखील एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहत आहेत. चला टाइमपास करू नका प्लीज. साई मौली बोरवली, आपल्याला शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. बोला तयार. फिरवण्याचा प्रयत्न केला गेला, फ्लाईट भरपूर होती परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर मिस टायमिंग झालाय आणि पाहता पाहता मिस फिल्डिंग देखील झालंय आणि या ठिकाणी 2 धावा तर कम्प्लीट केल्या गेल्या. जोगेश्वरी संघ एक बलाढ्य संघ म्हणून त्यांना कित्येक वेळा आपण पाहिलंय. अगदी जर पाहिलं तर ओरम क्रिकेटचा अनुभव त्यांना आहे परंतु तेवढ्याच धाकटीचा संघ, प्रतिस्पर्धी संघ अर्थातच जर पाहिलं तर साई माऊली बोरवली कित्येक वर्षांचा अनुभव आहे या संघाकडे. अराउंड विकेटने फुल टॉस होता, मिस केला. या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी एक धाव अर्धित केली जाईल लेगबाईच्या माध्यमातून. अशा रीतीने जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 चेंडू फेकून झाले, ते म्हणजेच तुमच्यासाठी एवढ्या मोठमोठ्या स्पर्धा आम्ही भरवत असतो. म्हटलं जर पाहिलं तर नो बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित करण्यात आलाय कारण की खेळपट्टीच्या बाहेर बॉल पिचिंग केला आहे आणि अमोलजी वेतोस्कर सरांचा इशारा आलाय नो बॉल. स्क्वेअर लेग पंच जर पाहिलं तर हेमंतजी ठाकूर सरांना आपण पाहतायत. फ्री हिटची संधी आणि यावेळेला जर पाहिलं तर मोठा फटका जरूर खेळलाय परंतु बॉल नो मॅन स्लॅनवर ट्रॅव्हल होईल. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचेल 32 धावा, 32 रन्स ऑन दी बोर्ड आणि 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कम्प्लीट झालाय. 32 धावा फटकावरती. या ड्रिंक्स ब्रेक घेऊया आणि ड्रिंक्स ब्रेक मध्ये ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू. वर्धमान मोबाईल शॉपचे प्रोप्रायटर आपल्याला उपस्थित झाले, त्यांचं नाव चेतनजी जैन, त्यांचं शुभागमन झालं. वेलकम दादा, तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. चेतनजी जैन उपस्थित झाले, त्यांचं देखील वेलकम, हार्दिक स्वागत असेल. मान्यवर उपस्थित झालेत, वेलकम. आपका भी तह दिल से इस प्रतियोगिता में हार्दिक स्वागत.
चला वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी जर पाहिलं तर बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतलाय तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या संघाने. आता मात्र जोगेश्वर टीमला एक जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. षटक क्रमांक 4 मध्ये मिस्टर सचिन या ठिकाणी येताना दिसत आहेत. बॅटिंग पॉवर प्ले. आता मात्र जर पाहिलं तर दोन्ही खेळाडूंनी विचार विनिमय केले असलेल्या ड्रिंक्स ब्रेकमध्ये कशा प्रकारची धावसंख्या आपल्या करायची आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर संपूर्ण साई माऊली बोरिवली संघाने विचार केला असेल. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 षटकामध्ये धावा गेल्यात 32. इथून देखील जर पाहिलं तर 50च्या आतमध्ये कसं रोखलं जाईल आणि प्रतिस्पर्धी विचार करत असेल 50च्या पलीकडे कसं जाऊ आम्ही. आणि निश्चित स्वरूपात या ठिकाणी जर पाहिलं तर 2 मातबर खेळाडू सलीम आणि शोएब आतापर्यंत चांगली कामगिरी करत असताना शोएब आहे स्ट्राईक एंडवरती आणि बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहत आहेत. अगदी जर पाहिलं तर सचिन या बॅटरला या गोलंदाजाला आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहत आहेत. सगळा टाइमपास करू नका. आम्ही वारंवार सूचना करतोय. एक चांगली स्पर्धा आपण खेळत आहेत आणि अगदी जर पाहिलं तर एक चांगली संकल्पना आहे संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. 3 ऑफिशियल पंच या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगलं काम कार्यरत करत असताना आपण पाहत आहेत. पहिला बॉल गोलंदाज स्ट्राईक एंडवरती असतील शोएब. फिरकीपट्टू आहेत लेफ्ट आर्म स्पिनर आणि पहिला बॉल नो खेळपट्टीच्या बाहेर हाताळलाय आणि पंच देखील तेच सांगतायत. आणि पहिला बॉल नो हाताळला म्हणजे काय तर फ्री हिट म्हणजेच काय तर बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आता मात्र मैदानाच्या आतमध्ये अगदी जर पाहिलं तर पहिल्या बॉल नो टाकलाय म्हणजे या षटकामध्ये धावा जास्त येतील असं म्हणावं लागेल. पहा पहिल्यांदा अशी एक स्पर्धा पाहतो. यानंतर उल्लेख आपण करणारच आहोत. ऑन साइडला सुंदर फटका खेळला गेलाय. नो चान्स फॉर द फिल्डर. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमारेषे बार. 4 धावांकरिता युनिटी कप चौकार. या ठिकाणी चांगला फटका खेळला गेला. ज्याप्रमाणे उल्लेख केला या स्पर्धेमध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळते. ऑन साईडला कमी प्रमाणात क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत आणि ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हरला जास्ती क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. अन्य सेवा आपण पाहतायत दररोज 600 जणांना अगदी जर पाहिजे प्रत्येक रविवारी आठवड्यात जेवण दिलं जाते. मी कौतुक करेन. ऑन साईडला सुंदर फटका पाहायला मिळतोय. फटका फसलाय लॉंग ऑनला टिपलाय झेल संपलाय मैदानाच्या आतमध्ये खेळ. अगदी जर पाहिलं तर शोएब बॅक टू दी पवेलियन. चला नवीन फलंदाज वॉर्मअप आपण पहिला करायचा असतो लक्षात ठेवा. आणि नवीन फलंदाज आमच्यापर्यंत नाव पोचवा. जोगेश्वरी टीम एक अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या प्लीज. येस आहे भीम मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. परंतु शोएबचं मी कौतुक करेन ज्याने 2 चौकार मारले गेलेत आणि जवळपास 12 धावा त्याने वैयक्तिक केल्या गेल्या. आणि तिथून जर पाहिजे तर शोएबला परतावं लागेल. धावसंख्या धावफटकावरती 37. षटक क्रमांक आपण 4 पाहत आहेत. आतापर्यंत चेंडू फेकून झालेत 2 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. भीम मैदानाच्या आतमध्ये उपस्थित झालेत. स्ट्राईक एंडवरती आपण पाहत आहेत. लेफ्टी बॅटर डावकऱ्या शैलीचे फलंदाज आहेत. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत. 6 धावा षटकार.
चला आपण या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर चांगलं योगदान ज्याने दिले कृणाल पुरोहित साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करणार आहोत. विपिनजी मिश्रा साहेबांना विनंती करेल आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आज विपिन भाई आपका शुभ सन्मान इस प्रतियोगिता में किया जाएगा. सन्मानी आपण पाहतायत कुणाल भाई यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. कृणाल पुरोहित या स्पर्धेमध्ये चांगले योगदान त्यांचं राहिलं आहे. आमची डिका स्पोर्ट देखील लाईव्हच्या माध्यमातून ऑन स्क्रीन दाखवत आहेत जे मान्यवर आहेत. आणि विपिनजी मिश्रा यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. या ठिकाणी जर पाहिलं तर मायेची उप देणारी शॉल, त्यानंतर जर पाहिलं तर पुष्पहार आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन यांना सन्मानित केलं जाते. थँक्यू सो मच. या स्पर्धेमध्ये आल्याबद्दल तुमचं देखील आभार. त्यानंतर जर पाहिलं तर रितेशजी जैन साहेबांना विनंती करतोय आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. आज रितेश भाई जैन आपका भी शुभ सन्मान इस प्रतियोगिता में किया जाएगा. तो दिल से हार्दिक हार्दिक स्वागत इस प्रतियोगिता में. रितेशजी जैन याचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर साहेबांच्या शुभ हस्ते कुणालजी पुरोहित या स्पर्धेचे शिल्पकार आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर वर्धमान मोबाईलचे प्रोप्रायटर सन्माननीय चेतनभाई जैन या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, समाजसेवक म्हणून त्यांना ओळख सातत्याने मिळाले. सन्मान चिन्ह युनिटी कप 2024 आणि त्यांचं ब्रीद वाक्य त्या सन्मान चिन्हावरती आपण पाहत आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर मायेची उप देणारी शॉल आणि त्यानंतर जर पाहिलं तर पुष्पहार अर्पण त्या ठिकाणी दिलं जाते. थँक्यू सो मच. सर्व मान्यवरांचा आभार आम्ही व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये आला, तुमचा महत्त्वाचा वेळ दिला, तुमचे देखील आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून असतील संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर चौथाचा खेळ कंप्लीट झालाय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना जोगेश्वरी या संघाची धावसंख्या धावफटकावरती 49 रन्स ऑन दी बोर्ड. या ऐकूया डीजेला, येऊया मॅचच्या दिशेने. थँक्यू. वेलकम. प्रत्येकांचं मनपूर्वक स्वागत मी विनंती करतोय. केबी ग्रुप संपूर्ण जे व्यवस्थापक आहेत त्याबरोबर जर पाहिलं तर सुपर बॉईज कोण जेवायचं असेल तर प्लीज जेवून घ्या. कोण खाना खाने का बाकी रहेगा तो खा लो, ये बिनती आहे. श्रेयस आलेत. ओव्हर दी विकेंड पहिलाच बॉल आणि काय फटका खेळलाय. तेवढा चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केलाय. टाळ्या होणं अपेक्षित राहतील या झेलसाठी. आणि मैदानाच्या आतमध्ये दुसरा धक्का लागलाय. सलीमला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. थँक्यू सो मच डीजे. धावफटकावरती धावा 49. षटक क्रमांक 5 श्रेयस. अगदी जर पाहिलं तर श्रेयस एक अनुभवी गोलंदाज आहेत. कित्येक वेळा बोरिवली टीमच्या माध्यमातून खेळत असताना एक अनुभव त्यांचा पण दाखवलेला आहे. आणि पहिल्याच बॉलवरती त्याने एक वैयक्तिक विकेट प्राप्त केलेली आहे. 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल पहिल्या डावातील. सर या पुढचा मॅचचा देखील टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. प्लीज विनंती करतोय या पुढच्या 2 टीम्स. एका बाजूला पाहिलं तर संघ परी 11 धाकटी डहाणू, विपक्षात जॉली बॉईज मुंब्रा.
एवढा चांगला फटका पाहायला पडतोय. सिंगल कंप्लीट केली गेली. क्षेत्ररक्षक आलेत. बॉलला उचलून फेकी होईल तोपर्यंत जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत इस्टनच्या मागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एकच धाव आणि एकेरी धावणे संघाची धावसंख्या धावफटकावरती 50 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना धावफटकावरती 50 धावा लागल्या. जबरदस्त कामगिरी राहिली आहे. आजच्या दिवसातील सर्व उत्कृष्ट धावसंख्या आतापर्यंत लगावले रायझिंग स्टार्स जोगेश्वरी. आज जर पाहिलं तर जोगेश्वरी टीमचे स्टार्स चमकलेत या भाईंदर नगरीमध्ये. काय बॅटिंग करतायत. अफलातून धावसंख्या 50च्या घरामध्ये. पहिल्या डावातील इथून देखील जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. 4 चेंडूमध्ये किती धावा येतील, जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल का हे पाहणं महत्त्वाचं राहील. की कमीत कमी धावेंमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रतिस्पर्धी संघ साई माऊली बोरवली संघाचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात श्रेयश. पुढचा बॉल कमी रनअप आहे. पुढचा बॉल यावेळेला सुंदर फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त टायमिंग आणि सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषे बार. 1 बाउन्स ओव्हर 0. 4 धावांकरिता दर्जेदार धमाकेदार चौकार. थँक्यू डीसे. श्रेयश यांनी आपण पाहतायत चौकार त्यांच्या गोलंदाज ठोकलाय. संघाची धावसंख्या धावफटकावरती 54 रन्स ऑन दी बोर्ड लगावले गेले आहेत. चांगली धावसंख्या बनवली. जोगेश्वरी संघ जर पाहिलं तर पहिल्या बॉलवरसून अटॅकिंग सुरुवात केली आणि तिथून जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी. कुलदीपच्या पहिले ते 2 चेंडू वाईड गेले. तिथून जर पाहिलं तर कुलदीपने कमबॅक केले गेलं. त्यानंतर जर पाहिलं तर बाबू आले. त्यानंतर पुढचे कुलबी. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4थ्यामध्ये सचिन. आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर आक्रमणवर आक्रमण केलं जाते. हा बॉल होता सरळ पाठवल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरिता युनिटी प्रीमियर लीग उत्तुंग षटकार. बरोबर डीजे. संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल 60 धावा. 60 रन्स ऑन दी बोर्ड. 4 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. खराब गोलंदाज राहिले ते म्हणजेच श्रेयस याच्या माध्यमातून आपण बाद आहेत. पुढचा बॉल गोलंदाज तयार. ओव्हर दी विकेटने यावेळेला मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला. बॉल निघून चालला ऑन साइडला. लॉंगरला फिल्डरने या लॉंग चेस पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषे बार. चौकार षटकाराने आलेला पुणेच एकदा दमदार दर्जेदार चौकार. धन्यवाद डीजे. 5 चेंडू फेकून झाले. संघाची धावसंख्या 64. 64 रन्स ऑन दी बोर्ड लगावले गेले आहेत. पुढचा बॉल गोलंदाज तयार होतील. मिस्टर श्रेयस शेवटचा बॉल असेल या संपूर्ण पहिल्या डावातील. धावसंख्या 64. एक भली मोठी धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये उभारली आहे जोगेश्वरी टीमने. याही वेळेला शॉर्ट बॉल होता. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स ओव्हर 0. आता मात्र या षटकात धावांची लयलूट केली होती आणि शेवटच्या बॉलवरती देखील चौकार. या षटकामध्ये जवळपास 1 षटकार 3 चौकारच्या सहाय्याने भरपूर धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या आणि अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 68. 69 धावांचा पाठलाग करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये टीम साई माऊली बोरवली. आणि या धावांचा पाठलाग कसा केला जाईल हे ऐकवण्यासाठी व्हॉइस ऑफ आपण पाहतायत मीरा भाईंदर. एक सुंदर आवाज व्हॉइस ऑफ सुप्रीमो म्हणून त्यांना संबोधलं गेलं आहे मणिजी पाटील सर. आणि या पुढचा टॉससाठी मी आमंत्रित करतो 2 टीम्सला. एका बाजूला परी 11 धाकटी डहाणू. विपक्ष टीम जर पाहिले तर जॉली बॉईज मुंब्रा. या दोन्ही टीमचे कॅप्टन येऊ द्या प्लीज. चला दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. परी 11 धाकटी डहाणूचे तर जॉली मुंब्रा. चला आपले कॅप्टन SSP 11 टॉस बॉक्समध्ये
पाठवून द्या. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना असणार आहे आजच्या वेळापत्रकातला. चला जॉली मुमरा कॅप्टन या लगेच. जॉली मुमरा लगेच कॅप्टन या टॉससाठी. आपण टॉस लगेच क्लिअर करतोय. चला आपण विनंती करतोय रितेश भाई और चेतन भाई, आपको जाना है SSP 11 में. आपको नम्र निवेदन करना चाहूंगा, आपके शुभ हाथों से होगा टॉस. और टॉस के लिए दोनों कैप्टन रेडी है, जॉली मुमरा और परी 11 धाकटी डहाणू. तर विपिन मिश्रा आणि चला चेतन जैन साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत. चला आपण SSP 11 प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण पोहोचायचं आहे. विपिनजी टॉस आहे त्या ठिकाणी, अक्षयकडे टॉस आहे. अक्षय चला टॉस द्या तिकडे. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार. सामना 5 षटकांचा असेल. एका बाजूला असेल जॉली बॉईज मुंब्रा आणि एका बाजूला परी 11 धाकटी डहाणू. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. पाहुण्यांच्या वतीनं त्या शुभेच्छांचा स्वीकार दोन्ही कॅप्टन्स करतायत. आणि आता पाहूया टॉस कुठला संघ जिंकतोय, निर्णय काय येतोय. प्रश्न तर SSP 11 नाण्याच्या एका बाजूला युनिटी कप. परी 11 धाकटी डहाणूचा कॉल. नाणेफेक जॉली बॉईज मुमरा या संघाने जिंकल्याने डिसिजन दे विल बॉल फर्स्ट. चला परी 11 धाकटी डहाणू या संघाला करायची फलंदाजी. पुढच्या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे जॉली बॉईज मुमरा या संघाने. आता चालू सामन्याच्या विवरणाकडे आपण वळणार आहोत. खरं तर सकाळपासून आपण लो स्कोरिंग मॅचेस पाहतोय. गोलंदाजांचा दबदबा या मैदानावर आपण पाहिला, पण या दुपारच्या सत्रामध्ये फलंदाजांची जादुई कामगिरी आपण पाहिलेली आहे. आणि काय धावांचा डोंगर उभा केला. एकूण धावा चेस करायच्यात 69 साई माऊली बोरिवली या संघाला. आणि आता ती जबाबदारी कोण उचलेल पाहूया. धावांना पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे पर्याय साई माऊली बोरिवली या संघाकडे आहेत, पण जोगेश्वरी या संघाने देखील एक चांगलीच सुरुवात मिळवलेली आहे. रायझिंग स्टार जोगेश्वरी या संघाचा खेळ तसाच वरच्या दर्जाचा राहिलेला आहे. आणि पाहूया आता तोच खेळ दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळेल का. या ठिकाणी आपण पाहतोय कृणाल पुरोहित वेलफेअर फाउंडेशन, अन्नसेवा महासेवा, सेवा परमो धर्म, भूखे को भोजन प्यासों को पानी, यही सोच सबसे बड़ी और हिंदू एवं जैन धर्म में यह सबसे आगे रखी गई है. इसी सोच और मान्यताओं को लेकर केपी ग्रुप पिछले 65 रविवार से करीब 600 लोगों को मुफ्त में अन्नदान की सेवा दे रहे हैं. और 60 फीट रोड पे जो सेवा केंद्र है वहाँ पर 600 से अधिक नागरिकों को हम भोजन की सेवा दे रहे हैं. अगर आप भी जुड़ना चाहते हैं कृणाल पुरोहित वेलफेयर फाउंडेशन से, तो आप जुड़ सकते हैं. इंस्टाग्राम के माध्यम से, फेसबुक के माध्यम से, व्हाट्सएप ग्रुप के माध्यम से आप अपनी सेवा देकर इस अच्छे कार्य में जरूर जुड़ सकते हैं. तर धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला असतील प्रशांत कोरगावकर आणि विनय. प्रशांत आणि विनय हे 2 बॅटर्स तुम्हाला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाठलाग करण्यासाठी. प्रशांत एक चांगला पर्याय आहे, म्हणजे रिव्हर्स हिट, स्विच हिट या दोन्ही फटक्यांसाठी त्यांना मुख्यत्वे ओळखले जाते. प्रत्येक खेळाडूची काही ना काही ओळख असते, म्हणजे एक स्पेशल फीचर असं आपण उल्लेख करतो. तर प्रशांतकडे ते स्पेशल फीचर आहे. ते स्वतःला खूप चांगलं स्विच करतात. आणि या मैदानावर जर तुमच्या संघात लेफ्टी बॅटर्स नाही आहेत तर मग ते इम्प्रोव्हायझेशन तुमच्याकडे असलं पाहिजे, आणि प्रशांतकडे ती कॅपेबिलिटी आहे. तर पाहूया ती कॅपेबिलिटीचा वापर खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये होतोय का. कारण पहिलाच नांगी टाकून चालणार नाही की आव्हान पूर्ण होणार नाही. वी कॅन डू इट हीच धारणा शेवटपर्यंत मनात ठेवायची असते. पण जबरदस्त खेळ फलंदाजांचा आपण पाहिला. खरं तर पहिला क्रमांकावर सलीम आले. सलीमच्या 20 धावा, शोएबच्या 12, भीमच्या 12 आणि मोहसिनच्या 14, म्हणजे प्रत्येकाने डबल डिजिट क्रॉस केलेला आहे. आझम एका धावेवर नाबाद राहिला. तर इक्वल कॉन्ट्रीब्युशन पहिल्या डावामध्ये रायझिंग स्टार जोगेश्वरीच्या फलंदाजांचं मिळालं. म्हणून एक संघासाठी जे आवश्यक असते प्रत्येकाचं योगदान ते आपण पहिल्या डावामध्ये पाहिलेलं आहे फलंदाजांचं. आणि त्या पाहूया दुसऱ्या डावामध्ये गोलंदाज रायझिंग स्टारसाठी नक्की कुठली भूमिका घेत आहेत. स्ट्राईक हँडला आता प्रशांत, म्हणजे ज्याला कोड्या या नावाने ओळखलं जातं,
आणि काय जबरदस्त क्षेत्ररक्षक म्हणून देखील त्यांची ख्याती आहे. उत्कृष्ट विकेट किपर म्हणून देखील त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने भूमिका वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये घेतलेली आहे. आणि त्याचमुळे इतका प्रचंड अनुभव तुमच्या सोबत जेव्हा असतो तेव्हा काही गोष्टी सोप्या होतात तुमच्या बाजूनं. मी विनंती करू इच्छितो पॅव्हेलियन बॉक्समध्ये आपण जर काय खानपान करत असाल तर कचरा इतरत्र फेकू नका. कचरा पेटी आहे तर कचरा पेटीतच टाकायचा आहे. हे आपलं मैदान आहे आणि आपलं मैदान आपण स्वच्छ राखण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत. पहिलाच बॉल जसा मी उल्लेख केला होता की प्रशांत जास्त वाट पाहत नाही, कारण म्हणतात ना की वाट लावण्यासाठी वाट पाहावी लागते, पण प्रशांतचा रोल थोडासा वेगळा आहे. ते लगेचच स्वतःला मनपसंत फटक्यांसाठी स्विच करतात आणि थोडी घाई झाली कारण फलंदाजाला इतक्याही लवकर स्विच करायचं नसे. गोलंदाजाला ते दिसलं, टप्पा खेचला, शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. पहिला बॉल आहे डॉट. सुरुवात चांगली या षटकाची फैजानच्या वतीनं आपण पाहतोय. पंचांच्या उजवीकडून तो स्टार्ट घेतोय. क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला. डीप बॅकवर्ड पॉईंट आणि डीप कव्हरला क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर पहिल्या षटकामध्ये आपण पाहत आहोत. बाकी सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये. लेग कटर होता ऑन दी टोज, अवे फ्रॉम द बॉडी, एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय. तोपर्यंत एक धाव मिळते. प्रत्येक षटकामागे 13च्या गतीनं धावांचा पाठलाग करायचा आहे आणि म्हणूनच या मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्लेवर लक्ष केंद्रित करावं लागेल साई माऊली बोरिवली या संघाला, कारण वेगवेगळ्या उपाययोजना आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये. काही नियम तर आपण लेदर बॉलचे पाळतोय, पण टेनिस बॉलचे सुद्धा काही नियम आपण इम्प्लिमेंट करतो वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून. म्हणजे बघा ना, या ठिकाणी पहिलं षटक हे मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि बॅटर्स दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या षटकामध्ये कुठल्या तरी एका षटकाला बॅटिंग पॉवर प्लेसाठी निवडू शकतात. तर या वेगवेगळ्या संकल्पना आयोजकांच्या वतीनं खेळण्यास मिळतात, खेळायची संधी मिळते खेळाडूंना. त्या अंतर्गतच तुम्हाला अजून जास्त बॅलन्सिंग क्रिकेट खेळता येतं. शफल झाले, ऑफ स्टंपच्या बाहेर सरकले आणि धावांची भूक पूर्ण करण्यासाठी बॉलला केलंय हुक, पाठवलंय थेट लॉंग लेग सीमारेषा पार. येतोय अप्रतिम षटकार. प्रसाद खोतचे परम मित्र सागर यांचं आगमन या मैदानात झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत. सचिनभाई जैन, ज्यांची खूप चांगली संकल्पना आणि पुढच्या वर्षी युनिटी प्रीमियर लीग काहीतरी नवीन घेऊन येणार आहे. आत्ताच मी ते गुपित उलगडणार नाही. उद्या जेव्हा फायनल होईल युनिटी कपची, आज देखील एक फायनल आहे एक गाव एक संघ या फॉर्मॅटची, तर ते गुपित आपण तेव्हा उलगडूया संजयजी. सिक्रेट तेव्हा आपण रिव्हील करूया की नेक्स्ट इयर. अजून नाही, अजून थांबा, अजूनही सिक्रेट तसंच गुलदस्त्यात ठेवायचं आहे. ओ पुन्हा एकदा खूप चांगलं शफलिंग झालंय आणि त्यानंतर बॉलला थेट पाठवलंय स्ट्रॅटिश फाईन लेग सीमारेषा पार. मिळतील या 4 लगातार फटकेबाजी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विनयच्या वतीनं या अगोदर षटकार, त्यानंतर चौकार, 4 धावा. जबरदस्त फलंदाजी. फैजानने पहिल्या चेंडूवर खूप चांगल्या पद्धतीनं फलंदाज प्रशांतला रोखलं. पुढच्या बॉलवर सिंगल कंप्लीट करून प्रशांत नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचला. त्यानंतर विनयने पुढच्या 3 चेंडूंना सीमारेषा दाखवण्याचं काम केलं. धावसंख्या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर पोहोचते 15 या आकड्यावर.
पाठलाग करायचा आहे. 69चा त्यापैकी 15 झालेत, म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 54 धावांची गरज आहे. मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. शेवटचा बॉल बाकी या पहिल्या षटकातला. फसले आणि अशा पद्धतीनं स्लो लेग कटर शफल झाले होते. विनयला फसवले गोलंदाज फैजानने आणि अशा पद्धतीनं पहिला फलंदाज बाद झालेला आहे आणि विनयला परतावं लागेल. धावसंख्या 15, गडीबाद 1, आवश्यकता 24, चेंडू 54ची. चला जास्त वेळ घेऊ नका. विनय बाद झालेले आहेत आणि ते विनयच्या जागेवर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. कुलदीप पोहोचत आहेत. बॅटर्स अनुभवी आहेत. आपण जर साई माऊली बोरिवली या संघाचा उल्लेख केला तर त्यापैकी विनयने त्याची कामगिरी तर पूर्ण केलेली आहे. जी सुरुवात आवश्यक होती साई माऊली बोरिवली संघाला मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्लेमध्ये, विनयने ती सुरुवात खऱ्या अर्थाने मिळवून दिलेली आहे. तर आता 54 धावांची गरज जिंकण्यासाठी 24 चेंडू, 24-54. नवीन गोलंदाज सलीम येतील. चला बॅटिंग पॉवर प्ले निवडलेला आहे, म्हणजे लगेचच बॅटर्सने पॉवर प्ले चूज केलेला आहे. कारण जी रिदम मिळालेली आहे धावा येण्याची, ती रिदम तशीच कंटिन्यू करण्याचा प्रयत्न साई माऊली बोरिवली संघाचा आहे. जरी शेवटच्या बॉलवर विकेट आलाय, पण आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कुलदीप पोहोचतील, जे नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. आणि आता कुलदीप यांनी या अगोदर 2 षटकं हाताळली होती आणि एक प्रॉमिसिंग बॉलिंग त्यांच्या वतीने आपण पाहिली. 18 धावा खर्च करताना त्यांनी 1 विकेट मिळवला. तर नाही, विकेट नाही मिळाला, पण गोलंदाजी करताना त्यांनी आपला चांगला खेळ सादर केला आहे. जर कम्पॅरेटिव्हली विचार केला तर इतर 3 गोलंदाजांपेक्षा एक चांगली गोलंदाजी कुलदीपची आपण पहिल्या डावामध्ये पाहिली. स्टॅटिस्टिकली जर विचार केला तर आता पाहूया तशाच पद्धतीचा फलंदाजीचा खेळ कुलदीपचा पाहायला मिळेल का. एका बाजूला प्रशांत अजूनही वाट पाहतोय त्या योग्य संधीची, पण फैजानने अपमानाचा वचपा काढलेला आहे शेवटच्या बॉलवर विकेट घेऊन. कारण या अगोदर 3ऱ्या, 4थ्या, 5व्या अशा 3 चेंडूंवर 14 धावा कव्हर केल्या होत्या विनयने आणि त्याला परतीचा प्रवास करण्यासाठी प्रवृत्त केलाय गोलंदाज फैजानने. सलीम नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. बॅटिंग पॉवर प्ले चूज केलेला आहे साई माऊली बोरिवली या टीमने. सर्कलच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षकांचा वेढा पाहतोय. फुलटॉस बॉल चिप केलंय, फटका चुकलाय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक थोडा दूर राहिलाय, पोहोचेल बॉल पर्यंत, तोपर्यंत 2 धावा आरामात पूर्ण केल्या जात आहेत. प्रशांतने देखील हा विचार केला असावा की अजून जास्त पॉवर जनरेट करणं आवश्यक होतं का. कधी कधी चिप शॉट फायदा देऊन जातात. त्यांनी कदाचित पाहिलं होतं की मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आत आहे, त्यालाच फक्त क्लिअर करताना आपण चौकार वसूल करूया, पण कदाचित ते धोकादायक असू शकलं असतं. पण असो, नियतीची साथ मिळाली, 2 धावा मिळालेल्या साई माऊलीला. धावसंख्या 17. रिव्हर्स खेळतायत. आज नक्की प्रशांतला झालंय काय, म्हणजे जे फटके ते लिलया खेळतात आणि आज खऱ्या अर्थाने तशाच स्विच हिटच्या फटक्यांची गरज असताना थोडे ते चुकतायत. धावसंख्या 17. सलीमचं पुनरागमन. ओ शफल, इझी ऑपॉर्च्युनिटी होती खरं तर. येस, वाईड बॉलची एकदा तो मिळेल, पण स्लो हाफ ट्रॅकर स्वतःला स्विच करताना इतके चेंडूपासून ते दूर गेले की स्ट्रोक ऑफर करूनही ते कनेक्शन बनवू शकले नाही बॉल आणि बॅटचं. दरम्यान वाईड बॉलची एक धाव मिळते. धावसंख्या 18 झाले. 18 रन्स. सलीम अराउंड द विकेट. स्विच हिट आहे यावेळेस. परफेक्ट कनेक्शन आणि बॉल थेट जातोय डी पॉइंट सीमारेषा पार. बॉल आणि बॅटचं उत्तम कनेक्शन आणि पूर्ण केलंय 4 धावांचं इंटेन्शन. चौकार. मी हाय कोली सोरीला डोली मुंबईच्या किनारी, मारतीन कोली हाणल्यान कोली गचल जाऊ बाजारी. मी हाय कोली सोरीला डोली मुंबईच्या किनारी, मारतीन कोली हाणल्यान कोली गचल जाऊ बाजारी. धावसंख्या 22.
ट्राय बट डोंट क्राय असं म्हटलं जातं. थँक्यू. आणि तेच प्रयत्न वारंवार प्रशांतच्या वतीने पाहायला मिळालेत. सलीम खूप वेगानं हा चेंडू हाताळला होता. अपील खूप लाऊड आहे बिहाइंड द विकेट, पण अंपायरला इंटरेस्ट नाही आहे. तटस्थ अशी भूमिका पंचांची. हेमंत सर मैदानाच्या आतमध्ये, अमोल सर बॉलिंग एंडला, मनोज घोडेकर सर वॉर रूममध्ये. धावसंख्या 22 झालेत. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. हो पुन्हा एकदा, पण यावेळेस वाईड यॉर्कर. बॉल थोडासा डीप झाला. लोवर फुल टॉस होता. पाहूया कनेक्शन बॉडीशी झालेलं आहे बॉलचं. दरम्यान लेग बायची एक धाव मिळते आणि एका धाव्याच्या वडील धावसंख्या पोहोचते 23 या आकड्यावर. 23 रन्स ऑन बोर्ड. धावगती थोडी मागे आहे, पण कॉन्फिडन्स गेन होतोय. खरं तर प्रशांत अजूनही तितक्या लयीमध्ये आला नाहीये. कुलदीपने एक चौकार खेचलाय, पण यावेळेस लय सापडले. मिड ऑन आतमध्ये बॉल जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या दिशेनं, पण अडवला जाईल. आउटफील्ड थोडी स्लो आहे आणि जितकं एलिव्हेशन जास्त मिळतं आणि बॉल जेव्हा मैदानात थांबतो अशा वेळेला तो जास्त वेगानं पळत नाही सीमारेषेच्या दिशेने, आणि तेच पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे 25. एक बॉल बाकी आहे. अंपायर 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. चला 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 25 झालेली आहे आणि आता बॅटिंग पॉवर प्ले संपलाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलाय. आता 3 षटकं बाकी आहेत. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 44 धावांची. 18 चेंडू 44 धावांची गरज, आणि मॅच अजूनही ऑन आहे. सोहेल नवीन गोलंदाज आपण पाहतोय. 3 फ्रेश बॉलर्स रायझिंग स्टार जोगेश्वर या संघाकडून वापरले जाते. सोहेल येते. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. दोन्ही संघांना नम्र निवेदन करू इच्छितो, कारण पहिल्या फेरीतला अजून एक सामना बाकी आहे. लक्षात घ्या, वेळापत्रक व्यवस्थित आम्हाला पूर्ण करायचं आहे. प्रत्येकाला चांगला वेळ मिळेल त्यांचा खेळ सादर करण्याचा, त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. तर स्ट्रायकिंग एंडला प्रशांतला आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला कुलदीपला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर सोहेल हा गोलंदाज आपण पाहतोय. पंचांच्या उजवीकडून तयारी त्यांची. 18 चेंडूमध्ये 44 धावांची गरज आहे. लोवर फुल टॉस ऑन साईडला बॉटम एंडचा वापर करताना हलक्या हाताने बॉलला टर्न केले. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनचे. मिड विकेटला पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल मिळते. धावसंख्या पोहोचते 26 या आकड्यावर. 26 रन्स ऑन बोर्ड. अजूनही आपण पाहिलं तर धावांचा पाठलाग जितक्या वेगानं करायला हवा तितक्या वेगानं होत नाहीये. पण बघा, असे फटके जेव्हा येतील तेव्हा मात्र चटके गोलंदाजाला बसतील. बॉल थेट जातोय लॉंग लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. येतोय षटकार साधावा.
ड्रिंक्स बॉयला बाहेर पाठवून द्या. थोडी तसदी आपण घ्या, आम्ही थोडा त्रास तुम्हाला देतोय, वेळ आमच्याकडे कमी आहे म्हणून. आज साई माऊलीमध्ये मला रवी मिश्रा दिसत नाही आहेत, मला रहाटे दिसत नाही आहेत, पण तरी देखील शो मस्ट गो ऑन राईट. तर आता पाहूया, या ठिकाणी 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 30 धावांची गरज आहे. 12 बॉल्स अँड 30 रन्स रिक्वायर्ड टू विन. यानंतरची नाणेफेक सुद्धा झालेली आहे. जॉली बॉयज मुंब्रा या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षक निवडलेला आहे. आणि जॉली बॉयज म्हणजेच आमचे शहिदाज शेख आलेत का? शहिदाज शेख आलेत का कल्पेश? म्हणजे आज समालोचनामध्ये व्यस्त असतील ते, आज सॅटर्डे आहे. पण नेहमीच हो जावेद कुरेशी ते पण नाही, म्हणजे आज सर्व व्यस्त राहिलेले आहेत. नासिर भाई, आपका तहे दिल से स्वागत. आइए मंच पर बैठकर इस प्रतियोगिता का आनंद लीजिए. चला 2 षटकं बाकी आहेत. ओके, शहिदाज शेख सर की पिताश्री की तबीयत थोड़ी सी खराब है. वी होप गेट वेल सून. नासिर भाई आइए, आप मंच पर आइए, आराम से बैठिए, एंजॉय योर सेल्फ. चला 12 चेंडूचा खेळ बाकी, आवश्यकता 30ची. नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅकवर. सलीम येत आहेत स्पेल कंटिन्यू करण्यासाठी. 12 चेंडू 30ची गरज. ओ ऑकवर्ड, व्यवस्थित बॉडी मेकॅनिझमचा यूज केला जातोय पण रिझल्ट येत नाहीये. पुन्हा एकदा एक डॉट. जर आपण प्रशांतच्या खेळाचा आढावा घेतला तर प्रशांत नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय, ज्यांच्या वतीने 1 षटकार आलाय. कुलदीपच्या खेळाचा आढावा आपण घेतला तर 1 षटकार 1 चौकार. तर दोघांचं कॉन्ट्रीब्युशन जवळपास समसमान आलेलं आहे, पण यानंतर देखील तसंच योगदान आवश्यक. ओ शफल झाले, ऑफस्टरच्या बाहेर सरकले, ऑन साईडला पुल करायचंय. क्षेत्ररक्षक पोहोचले होते स्क्वेअर लेगला. चांगला प्रयत्न. शरीरयष्टी थोडी मजबूत आहे तरी देखील डेडिकेशन टॉप लेवलचं क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालं. संघासाठी काहीही करण्याची तयारी तुमची असायला पाहिजे आणि तोच खेळ आपल्याला पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाचा. धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 40. ओ चांगला बॉल, आणि त्या बॉलला खडून काढण्याचा प्रयत्न जरूर होता प्रशांतचा. बॉल विकेटकीपरला बिटकत मागे जातोय. लेट्स सी. 1 सिंगल तर पूर्ण झालेली आहे. विथ दॅट धावसंख्या पोहोचते 41 आकड्यावर. 10 चेंडू 28 धावांची गरज. 10 बॉल 28 रन्स रिक्वायर्ड टू विन. मॅच खूप चांगला रंगलेला आहे, खूप चांगला पुढे सरकत चाललेला आहे. हो यावेळेस ऑफस्टमच्या बाहेर सरकले. ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिड विकेटचे प्रयत्न चांगले होते. बॉल अडवला जरूर होता पण आपल्या संघासाठी 2 धावा काय रोखू शकत नाही आहेत. 2 धावा मिळत आहेत कुलदीपच्या वतीनं. त्या 2 धावा आपण धावफलकामध्ये जोडूया. धावसंख्या 43 झालेली आहे. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपला. आतापर्यंत सलीमने या षटकाला न्याय देणारी भूमिका अदा केलेली आहे. 4 चेंडूमध्ये 4 धावा त्यांनी खर्च केल्या. 8 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. आवश्यकता आहे 26ची. 8 चेंडू 26 धावांची गरज आहे. सामन्याचं गांभीर्य ओळखून तुम्हाला भूमिकेमध्ये शिरून खेळायचं असते. आणि पाहूया आतापर्यंत गोलंदाजाने ते काम मैदानाच्या आतमध्ये अचूक केलंय. सलीमची 2 षटकं फायद्याची राहिलेली आहेत रायझिंग स्टारसाठी. फुल टॉस. हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी? बट बॉल जाईल तर स्ट्रेटिश थर्डमॅन सिमारेश. लेट्स सी अंपायर डिसिजन काय ते. व्हाईट बॉलच्या 5 धावा. व्हाईट बॉलच्या 5 धावा मिळणार आहेत. 5 धावांचा बोनस मिळालेला आहे. म्हणजे या ठिकाणी नशिबात जे लिहिलेलं आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. जरी फुल टॉस बॉलला कनेक्ट करू शकला नाहीये पण व्हाईट बॉलच्या 5 धावा मिळत आहेत टीम साई माऊली बोरवलीला. धावसंख्या पोहोचते 48. आवश्यकता 21ची. बॉल शिल्लक असतील 8. 8 चेंडू 21 धावांची गरज. 8 बॉल्स 21 रन्स रिक्वायर्ड टू विन. आठ 21. ओ चांगला बॉल. खरं तर ॲक्युरेट पिचिंग आहे गोलंदाज सलीमची. आणि कुलदीप सुद्धा थोडासा निराश दिसतोय. माघार घेण्याची तयारी त्याची दिसते पण अजूनही त्याला थांबवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 49-50ला 1 कमी. 7 चेंडू 20ची गरज. 7 बॉल्स 20 धावांची गरज. हा पुढचा बॉल खूप महत्वाचा आहे. जर आपण पहिल्या डावाचा आढावा घेतला
तर शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा खर्च झाल्या होत्या त्या धावा आता कुठेतरी त्रासदायक ठरलेल्या आहे. म्हणजे 19 धावा शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिल्या पहिल्या डावाच्या, आणि आता पाहूया त्याच धावांना कुठेतरी आता बॅकअप मिळतोय खरं तर रायझिंग स्टारला. 49 झालेत, 20 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 7 चेंडू 20 ची गरज. स्टॅकिंग एंडला प्रशांत. हो, पुन्हा एकदा लेग कटरला ओळखू शकले नाही, पोचले होते ऑप्शनच्या बाहेर. येतोय हा डॉट बॉल चांगला शेवटच्या षटकाचा सलीमच्या वतीने रायझिंग स्टार जोगेश्वरीला. 6 चेंडू 20 धावांची गरज. 6 balls 20 रन्स रिक्वायर्ड टू विन कंपल्सरी चेस. चला, नो ओव्हर ब्रेक प्लीज 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 प्लीज. चला, बॉलर लगेच यायचे, सर्वांनी एकत्र येऊ नका. रायझिंग स्टार आपल्याकडे वेळ कमी आहे, आपण लगेच शेवटचा गोलंदाज 5वा गोलंदाज वापरायचा आहे विदाउट वेस्टिंग अ सेकंड. प्लीज प्लीज चला, बाकी क्षेत्ररक्षकांनी लांबच थांबा, सर्वांनी एकत्रित येण्याची गरज नाही आहे. 6 चेंडू 20 ची गरज. चला, शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर येत आहेत मुल्लाजी. गोलंदाजी मार्कवर येतात शेवटच्या षटकासाठी, आणि शेवटच्या षटकात त्यांना रोखायच्या आहेत 20 धावा आणि साई माऊलीला बनवायच्या आहेत 20 धावा. लेट्स सी धावा बनवल्या जात आहेत की धावा रोखल्या जात आहेत. शेवटच्या षटकावर रिझल्ट येऊन पोचलेला आहे. पहिले 3 चेंडू या शेवटच्या षटकातले दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे आहेत, आणि पाहूया या पहिल्या 3 चेंडूंवर कुठल्या संघाची वचक या सामन्यावर पाहायला मिळते. जबाबदारी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी स्वीकारलेली आहे. प्रशांत पहिल्या सेकंदापासून मैदानाच्या आतमध्ये आहे या डावाच्या, आणि त्यासमेत त्याला माहिती आहे मैदान कशा पद्धतीनं आपल्या बाजूने खेळवायचं आहे, खेळपट्टी कशा पद्धतीने खेळते. पाहूया त्याच गोष्टीचा फायदा होतोय का. स्ट्रायकिंग एंडला कुलदीपला आपण पाहतोय, त्यांच्या वतीने देखील चांगला खेळ आपण आतापर्यंत पाहिलाय. मुल्लाजी आले आणि पहिल्याच बॉलवर स्विच हिट खेळलाय. बॉल 1 बाउन्स घेऊन डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. मिळतील 4, 50 पार. धावसंख्या 53. तर पहिल्या चेंडूवर चौकार मिळालेला आहे, आणि आता सुरुवात या षटकाची साई माऊली बोरवली संघाच्या बाजूने जाते, पण रायझिंग स्टार जोगेश्वरी संघाच्या गोलंदाजाकडे देखील ती कॅपॅबिलिटी दिसते. जर शेवटचे षटक तो हाताळतोय तर नक्कीच त्याच्याकडे स्पेशल फीचर्स आहेत, म्हणून शेवटच्या षटकासाठी त्याला राखून ठेवलं होतं. आणि पाहूया आता पुढच्या बॉलवर मुल्लाजी यांच्या वतीने कसा प्रतिकार होतोय. 16 धावांची गरज, बॉल शिल्लक 5. लेग कटर आहे पण विकेट किपर चुकताय. थ्रो अप टू डेट. धावचीच्या सुरुवात फलंदाज बाद. व्हाईट बॉलची 1 धाव मिळेल. 5 चेंडू 15 ची गरज. 5 चेंडू 15 धावांची गरज आहे. व्हाईट बॉल 1 धाव देऊन जातोय, आणि आता फ्रेश बॅटर मैदानाच्यात जाईल कोण पाहूया. खरं तर एक चांगली भागीदारी या 2 फलंदाजांची आपण पाहिली तर ही रिस्क घेणं गरजेचं होतं का, हा देखील प्रश्न आता प्रेक्षकांच्या मनात आलेला आहे. पण पाहूया, फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये होते. ताजा तवाना फलंदाज योगी मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय आणि परतावा लागतंय ते म्हणजेच प्रशांतला. चला, मॅच ऑन ठेवा. क्षेत्ररक्षक आणि जवळ येऊ नका प्लीज प्लीज प्लीज. बघा, वेळ झालेली आहे 3 आणि अजूनही आम्हाला 4 सामने खेळवायचे आहेत, त्याच्यामुळे प्लीज कोऑपरेट विथ टाइम अशी सूचना आयोजकांच्या वतीनं आम्ही देतोय. नाहीतर तुमच्या अंधारात खेळण्याची इच्छा असेल, तुम्हाला अंधारात चांगलं दिसत असेल तर आपण अंधारात सुद्धा सामना खेळूया अंतिम, मला असं वाटतंय. प्रकाश योजनेची व्यवस्था नाही आहे, लक्षात घ्या. तर 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 5 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 15 धावांची. कंपल्सरी चेस असा हा नियम
स्ट्रायकिंग एंडला फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत योगी. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण कुलदीप यांना पाहतोय. कुलदीपच्या वतीनं आतापर्यंत 1 षटकार 2 चौकार सिंगल डबलचा खेळ देखील त्यांच्या वतीनं पाहायला मिळाला. ओव्हरऑल एक चांगला प्रॉफिटेबल फलंदाज राहिलेला आहे या डावामध्ये कुलदीप. पण एका बाजूने मुल्लाजी यांच्या वतीनं एक चांगला लेग कटर अटॅक सुरू आहे, जारी आहे. आणि बघूया त्यांच्याकडे देखील ती गुणवत्ता आहे ती दिसून येईल का पुढच्या 5 चेंडूंवर. अकुटप्याचा बॉल बॅकफुटला गेले, पुल केले बॉलला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. चॅलेंज एक्सेप्टेड असंच कुठेतरी योगी सांगतायत. चौकार खेचतायत. पहिल्या चेंडूवर 4 धावांची वाढ होते. धावसंख्या पोहोचते आता 58. या आकड्यावर जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. बॉल शिल्लक आहे 4 चेंडू 11 धावांची गरज आहे. बघा परिस्थिती कडवी आहे आणि त्यासमोर देखील आपण सुद्धा तसंच आव्हान दिलं पाहिजे आणि मुल्लाजी यांना तेच करायचं आहे. पहिल्या 2 चेंडूंवर जे करता आलं नाही, पुढील 4 चेंडूवर ते करावंच लागेल सामना जिंकायचा असेल तर. 4 चेंडू 11ची गरज. बॉल हाताळलाय हाफ ट्रॅकर आणि त्यावर लावलंय आपलं स्पेशल फीचर आणि चेंडूवर चिटकवलंय 6 धावांचं स्टिकर. येतोय षटकार. तर हा षटकार आलेला आहे आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या आता पोहोचते ती म्हणजेच 64 वर आणि 5 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 3. बघा या ठिकाणी आता पूर्णपणे चित्र पलटलेलं आहे. जसा मी उल्लेख केला पहिला जेव्हा डाव संपला त्यावेळेला की हा सामना शेवटच्या मोमेंटमध्ये जाण्याची शक्यता आहे. 3 चेंडू बाकी आहेत आणि 3 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 5 धावांची. योगी अनस्टॉपेबल. पण अजूनही आहे सामन्यामध्ये खूप काही बाकी आहे. जबरदस्त कमबॅक. हा डॉट बॉल सोन्याच्या किमतीसारखा होता. रायझिंग स्टार जोगेश्वरी या संघासाठी मुल्लाजी यांनी ते आव्हान स्वीकारलेलं आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी. आवश्यकता 5ची. मॅच इज ऑन, गेम इज ऑन, डोंट गो एनिवे, स्टे ट्यून ऑन. युनिटी कप 2 चेंडू 5ची गरज. आपण पाहतायत डीका स्पोर्ट्स या YouTube वाहिनीवर क्रिकेटचा थरार, खेळ जबाबदार. 2 चेंडू 5. ओ अपील अँड गिव्हन. सामन्यामध्ये येतोय ट्विस्ट. सामना होतोय सुपर हिट. 1 चेंडू 5ची गरज. मोठा फटका कधी खेळायचा केव्हा खेळायचा याचं भान तुम्हाला असायला हवं. खरं तर खूप चांगले फटके 2 खेळले. 3 चेंडू 5ची गरज असताना फिनिश करण्याचा प्रयत्न होता पण मात्र बॅक टू बॅक 2 डॉट. मुल्लाजी यांनी खूप चांगली भरपाई केलेली आहे. पहिल्या 3 चेंडूंवर जे गमावलं आणि त्या पुढच्या 2 चेंडूंवर ते कमावलं. पण आता लास्ट बॉल थ्रिल. 1 चेंडू 6 धावांची 5 धावांची गरज. खरं तर षटकारच खेचायचं आहे, कंपल्सरी चेस आहे. पण जर व्हाईट बॉल नो बॉल आला तर थोडंसं चित्र बदलू शकते. पण आता पाहूया या ठिकाणी नेमकं घडते काय. 1 चेंडू 5 धावांची गरज. 1 बॉल 5 रन स्टिक फाईट टू विन. कंपल्सरी चेस. फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल नगाणे आहेत. आता विशालला तो विशाल फटका खेळावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. तशी फलंदाजी पाहायला मिळेल का. आता टाळ्या होऊन जातं दोन्ही संघांसाठी. 1 चेंडू 5ची गरज. ऑल द बेस्ट साई माऊली बोरवली. ऑल द बेस्ट रायझिंग स्टार जोगेश्वरी. 1 चेंडू 5 धावांची गरज. चांगला बॉल. दांडी गुल. क्लीन बॉल. सामना जिंकलाय रायझिंग स्टार जोगेश्वरी. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक साई माऊली बोरिवली.